प्रेमात माणूस आंधळा होतो अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र कधीकधी हे आंधळं प्रेम मिळवण्यासाठी आपल्या लोकांचे जीव घेण्यापर्यंत मजल जाते. अशाच एका घटनेचा तब्बल 3 वर्षांनंतर उलगडा झालाय. प्रियकराच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या झाली होती. 3 वर्षापूर्वी घडलेल्या या खुनाचा उलगडा करण्यात पेल्लार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास अखेर यश आलं आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. पेल्लार पोलीस ठाणे हद्दीत 2 व्यक्ती धारदार शस्त्र बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने धानिव बाग बजरंग चाळ नालासोपारा पूर्व येथे येणार असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. कोबिंग ऑपरेशनमध्ये पोखन परण साव अब्दुल मुबारक अली शहा उर्फ बड्डा यांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक ऑटो रिक्षा, एक तलवार, एक सुरा असे धारदार हत्यारे व एक मोबाईल फोन मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्याकडे सोपवला होता. सोपान पाटील यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांच्याकडून गुन्ह्यात अटक आरोपीने 3 वर्षापूर्वी एक खून केला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने अटक आरोपीकडे कसून तपास केला. त्यामध्ये अटक आरोपीचे पोखन परण साव याने त्याचे नायगाव येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधामध्ये सदर महिलेचा पती वकील अहमद बादशाह अहमद इद्दिसी हा अडसर ठरत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी पोखन साव यांनी त्याचे साथीदार अब्दुल मुबारक अली शाह उर्फ बड्डा व इम्रान इब्राहिम सिद्दीकी यांचे सह मिळून कट रचला. वकील अहमद यास 3 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8:30च्या सुमारास श्री राधाकृष्ण हॉटेलचे जवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथून उचललं. रिक्षात बसवून मारहाण करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह मौजे भालिवली गावचे हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 08 गुजरात वाहिनी लगत खड्ड्यात फेकून दिला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी 3 आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेनंतर सदर वकील अहमद ही व्यक्ती हरवलेबाबत वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. सदर आरोपीबाबत पोखन साव याच्याकडे आणखी तपास केला असता त्याने सदर महिलेचा दुसरा प्रियकर विक्रम गुप्ता यास सुद्धा जीवे ठार मारण्याचा कट रचला होता, परंतु तो पूर्ण होऊ शकला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरबाबत विरार पोलीस ठाणे गुन्हे दाखल केले आहे.